नमस्कार. आज मी इथे कडवे वाल भिजत घालून मोड काढून साफ करून घेतलेले आहेत. आता भाजीचा कुकर घेतलेला आहे. त्यात थोडंसं तेल घालून फोडणीला राई, जिरं, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता घालते आणि बारीक चिरून घेतलेला लसूण घालते आणि सगळं एकत्र परतून घेते. कांदा नरम झालेला आहे. थोडंसं हिंग घालते. हिंग परतल्यावर आलं घालते, बारीक चिरून ठेवलेलं, आणि बारीक चिरून ठेवलेला टोमॅटो घालते आणि सगळं एकत्र मिक्स करून घेते. थोडीशी हळद, लाल मसाला सगळं मिक्स करून घेते. ओलं खोबरं घालते आणि थोडंसं पाणी घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि मसाल्याला छान उकळी काढून घेते. मसाला शिजलेला आहे. इथे साफ करून ठेवलेले वाल आणि एक बटाटा घालते कापून घेतलेला. थोडासा गूळ, चवीप्रमाणे मीठ घालून कोथिंबीर घालते आणि मिक्स करून थोडंसं पाणी घालते आणि कुकरला झाकण लावून एक शिटी काढून घेते. इथे एक शिराळं घेतलेले आहे. त्याचा शिरा कापून घेते अशा प्रकारे. शिराळं साफ करून झालेले. आता मी त्याचे मोठे मोठे तुकडे करून घेते. एक वांग घेतलेले आहे कापून आणि शेवग्याच्या शेंगा आहेत साफ करून कापून घेतलेल्या. कुकर थंड झालेला आहे. कुकर उघडते आणि त्यात शिराळं आणि वांग्याच्या फोडी घालते आणि मिक्स करून घेते आणि झाकण लावून 3-4 मिनटं शिजून देते. 4 मिनटं झालेली आहे. कुकर थंड झालं आहे. भाजी मिक्स करून घेते. त्याच शेवग्याच्या शेंगा घालते आणि मसाल्यात मिक्स करून पुन्हा 4 मिनटासाठी शिजवायला ठेवते. 4 मिनटं झालेली आहे. कुकर थंड झालं आहे. झाकण काढून घेते. भाजी तयार आहे. वरून कोथिंबीर घालते. इथे माठाची भाजी घेतलेली आहे मी. त्याची कवळी पानं काढून घेते. अशा प्रकारे पानं काढून घेते आणि स्वच्छ धुवून घेते. इथे भाजीचे थोडेसे जाडसर देठ आहेत, ते बाजूला काढून ठेवलेले आहेत. भाजी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. त्यात एक कांदा आणि हिरवी मिरची घालून झाकण लावून गॅसवर गरम करायला ठेवते. 2-3 मिनिटांनी झाकण काढून भाजी मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते, मिक्स करून घेते आणि झाकण लावून भाजी शिजायला ठेवते. 3-4 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. ओलं खोबरं घालते, मिक्स करून घेते आणि पुन्हा एकदा वाफ काढून घेते. झाकण काढलेलं आहे. भाजीतलं पाणी सुकलेलं आहे. माठाची भाजी तयार आहे. ते तुरीची डाळ घेतलेली आहे स्वच्छ धुवून. त्यात मीठ, हिंग, हळद आणि थोडंसं तेल घालून कुकरमध्ये शिजून घेते. डाळ शिजून घेतलेली आहे. ती भांड्यात काढून घेते आणि रवीने घोटून घेते. थोडंसं पाणी घालते आणि गॅसवर गरम करायला ठेवते. थोडासा गूळ आणि तूप घालते, 2 चमचे, आणि मिक्स करून छान उकळी काढून घेते. वरणाला उकळी आलेली आहे. तुरीच्या डाळीचं वरण तयार आहे. इथे मोठ्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्या कट करून त्यातल्या बिया काढून घेते. मिरच्या कापून झालेल्या आहेत, त्यातल्या बिया काढून टाकल्या आहेत. इथे मिक्सरच्या भांड्यात ओलं खोबरं, 2 लसणीच्या पाकळ्या, जिरं, हळद घालून सुक्कं वाटून घेते. जाडसर वाटून घेतलेल्या आता काढून घेते. तर शेंगदाण्याचं कूट घालते 2 चमचे, चवीप्रमाणे मीठ, लिंबाचा रस घालते आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सगळं हाताने मिक्स करून घेते आणि मिरच्यांमध्ये भरून घेते. अशा प्रकारे मिरच्या भरून झालेल्या आहेत. पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं.
त्यात मिरच्या फ्राय करायला ठेवते आणि झाकण लावून मिरच्या शिजायला ठेवते। 3-4 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे। आता मिरच्या परतून घेते दुसऱ्या बाजूने आणि पुन्हा झाकण लावून शिजवून घेते। अशा प्रकारे 2-3 वेळा मिरच्या परतून घेतलेल्या आहेत। मिरच्या भाजून झालेल्या आहेत। आता मी काढून घेते। इथे कढईत तूप घेतलेले आहे। तूप गरम झाल्यावर त्यात ड्रायफ्रूट्स घालते आणि परतून घेते आणि काढून घेते। त्याच तुपामध्ये शेवया घालते आणि तुपात परतून घेते। शेवया जरा लालसर झाल्यावर त्यात उकळून ठेवलेलं पाणी घालते, थोडं थोडं करून घालते, नाहीतर हातावर वाफ येईल। पाणी ओतून झालेलं आहे। मिक्स करून घेते आणि झाकण लावून शेवया शिजवायला ठेवते। 4-5 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे। शेवया शिजलेल्या आहेत। त्यात बारीक चिरून ठेवलेला गूळ घालते, मिक्स करून घेते। ओलं खोबरं घालते, सगळं एकत्र मिक्स करून घेते आणि शेवयातलं पाणी आटून घेते। आता ड्रायफ्रूट्स घालते, वेलचीची पावडर घालते, मिक्स करून झाल्यावर गॅस बंद करते। आता मी सर्व करते। शेवयांचा शिरा तयार आहे। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।